जय भीम, जय संविधान. मी मारुती सहारे. आपण पाहतो नागवंश. आजचा आपला विषय आहे आधी राजकीय ध्रुवीकरण आणि आता सामाजिक धार्मिक ध्रुवीकरणाचा कट. मी असं का म्हणतो की आधी राजकीय ध्रुवीकरण करण्यात आलं आणि आता सामाजिक आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा कट रचला गेला, परंतु तो जागृत जनतेने हाणून पाडला. मी यासाठी असं बोलतो की आता नुकतंच दीक्षाभूमीचा वाद आपण पाहिलेला आहे. दीक्षाभूमी परिसरात फार मोठे आंबेडकरी अनुयायांचं आंदोलन झालेलं आहे आणि त्यांना न्यायसुद्धा मिळालेला आहे. शासनानं तशी हमीसुद्धा दिलेली आहे. त्यांना अंडरग्राऊंड पार्किंगच्या माध्यमातून समाजामध्ये 2 गट निर्माण करायचे होते. जसे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असे 2 गट त्यांनी निर्माण करायचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे पार्किंगच्या संदर्भात 2 गट निर्माण करायचे होते. एक गट पार्किंगची मागणी करणारा आणि दुसरा गट पार्किंगचा विरोध करणारा. म्हणजे जे काही आपलं आजपर्यंत आपण सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात जे नेहमीच एकोपा दाखवलेला आहे आणि तोच एकोपा त्यांना खटकत होता, कारण तिथूनच आपण प्रेरणा घेतो आणि त्याच प्रेरणेतून आपण राजकीय एकोपासुद्धा बनवण्याचा प्रयत्न करतो. 2019च्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात राजकीय एकोपा निर्माण झाला होता आणि त्या राजकीय एकोप्यामुळे इथल्या प्रस्थापित घराणेशाहीला, भांडवलशाहीला आपण पूर्ण लोळवून टाकलेलं होतं. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की येणाऱ्या 24च्या निवडणुकीमध्ये असं घडू नये, म्हणून त्यांनी अनेक प्रकारचे प्लॅनिंग आखले. मीडियाला हाताशी धरलं. काही आंबेडकरी समाजातीलच काही संघटनांना हाताशी धरलं. आंबेडकरी समाजातले जे काही दलाल लोक आहेत त्यांना हाताशी धरलं. वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात बोलायला लावलं. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलायला लावलं आणि मोठ्या प्रमाणात राजकीय मतांचं ध्रुवीकरण करून टाकलं. आणि झालेलं ध्रुवीकरण बरोबर त्यांनी आपल्या बाजूनं वळवण्यात त्यांना यश आलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांना सामाजिक आणि धार्मिक ध्रुवीकरण करायचं होतं, म्हणून त्यांनी जसं की आता लोकसभेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून ध्रुवीकरण केलं, समाजाच्या मतदानाचं ध्रुवीकरण केलं, त्याचप्रमाणे सामाजिक आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी महायुतीचं माध्यम वापरलं. समोर दीक्षाभूमी स्मारक समितीला केलं आणि त्या आडून ते सामाजिक आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा त्यांनी कट रचलेला होता. त्यांना माहीत होतं की स्मारक समितीच्या बाजूने एक मोठा वर्ग उभा राहील आणि तो पार्किंगच्या बाजूने उभा होईल आणि दुसरा वर्ग पार्किंगच्या विरोधात उभा होईल, अशा प्रकारचं त्यांचा तो डाव होता. परंतु जागृत जनतेने
तो हाणून पाडला, जागृत जनतेने तो हाणून पाडलेला आहे. आणि त्यांचं प्लॅनिंग, त्यांचे मनसुबे त्या ठिकाणी फेल झालेले आहे. त्यांना हाथरससारखी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करायची होती. कारण मोठ्या संख्येने दरवर्षी लाखो करोडो देशातून विदेशातून जनसमुदाय त्या ठिकाणी येतो आणि तिथून एकतेची, बंधुभावाची, मैत्रीची प्रेरणा घेऊन तो जातो आणि त्याचप्रमाणे तो गावात आल्यानंतर आपापल्या गावामध्ये वागण्याचे प्रयत्न करतो आणि तिथूनच जागृती पैदा होते आणि जागृती पैदा झाली राजकीय संघटन बनते हे त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी सामाजिक आणि धार्मिक यांचा एकोपा नागपूर दीक्षाभूमीवर येऊ नये यासाठी पद्धतशीर प्लॅनिंग आखून ते ग्राउंड संकुचित कसं करता येईल आणि येणाऱ्यांची गैरसोय कशी होईल आणि जर खुदा न खास्ता दरवर्षीप्रमाणे अनुयायी त्या ठिकाणी गोळा झाले तर त्याची गैरसोय व्हावी आणि चंगराचंगरी व्हावी, जेणेकरून भविष्यकाळात त्या ठिकाणी जे दिवसांदिवस आता गर्दी वाढत आहे ते गर्दीचं प्रमाण कमी व्हावं हाच त्यांच्या पाठीमागचा हेतू होता. जसं राजकीय ध्रुवीकरण केलं त्याचप्रमाणे धार्मिक आणि सामाजिक ध्रुवीकरण करण्याचा त्या ठिकाणी प्लॅनिंग होता. परंतु सजग जागृत जनतेने ते हाणून पाडला आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी एकोपा दाखविलेला आहे. त्यामुळे सरकार आणि दीक्षाभूमी स्मारक समिती हे सुद्धा झुकलेली आहे आणि असाच एकोपा आपण राजकीय क्षेत्रात सुद्धा आपण निर्माण करूया आणि फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या प्रमाणे राजकारण करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला, फुले शाहू आंबेडकरी विचाराप्रमाणे कृती करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना आपण सहकार्य करूया. आजच्या प्रसंगी एवढंच बोलतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.